काही कंडिशन दिलेलं असतं त्याच्यावरून तुम्हाला नंबर फाइंड करायला सांगितलं किंवा एज कोणाचं तरी एकाचा आणि कंडिशन वरून त्या दोन्ही व्यक्तींचं जे काय असेल ते एज फाइंड करायचं. तर सेम पद्धतीने नंबर प्रॉब्लेम बेस्ड ऑन फ्रॅक्शन फाइंड करायचं किंवा फोर्थ दिलेले प्रॉब्लेम बेस्ड ऑन मनी ट्रान्झॅक्शन प्रॉब्लेम बेस्ड ऑन न्यूमरिकल प्रॉपर्टीज प्रॉब्लेम बेस्ड ऑन स्पीड डिस्टन्स अँड टाइम. एक्झाम्पल म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल आहे इथं स्टेप पण दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल अंडरस्टँड होण्यासाठी स्टेप फर्स्ट काय केले सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ आणि फर्स्ट स्टेपनुसार ते खाली सॉल्व केलेले आहेत एक्झाम्पल. टोटल 6 स्टेप येतात या वर्ड प्रॉब्लेममध्ये. सम ऑफ टू नंबर्स इज 103. इफ ग्रेटर नंबर इज डिवाइडेड बाय स्मॉलर नंबर then the quotient is 2 and the remainder is 19. Then find the numbers. किती नंबर्स फाइंड करायचे म्हणजे 2. 2 आहे मग आपण इथे किती व्हेरिएबल यूज करणार 2. कंडिशन काय केले दिले कंडिशनवर आपण दोन्ही इक्वेशन फाइंड करणार आहोत. स्टेप फर्स्ट सोल्यूशन एक्झाम्पल two numbers is 100. इथं नंबर फाइंड करायचं आपल्याला. if greater number is divided by smaller number then the quotient is 2 and the remainder is 19. Is 2 and remainder is 19. Then find the numbers. Then find the numbers. पहिल्यांदा एक्झाम्पल नीट वाचायचं आहे. सम ऑफ टू नंबर्स इज 103. If greater number is divided by smaller number, then the quotient is 2 and the remainder is 19. Find the numbers. पहिले तर कंडिशन समजली. दोन नंबर आहेत. ग्रेटर नंबर आपण x कन्सिडर करूया स्मॉलर y. x plus y is equals to 103. पहिली कंडिशन मिळाली. पण सेकंड इज if greater number is divided by smaller number, then quotient is 2. तुम्हाला डिविडेंड is equals to divisor into quotient plus remainder. डिविडेंड स्टेप नुसार बघूया आपण सोल्युशन. सेकंड स्टेप बघा यूज प्रॉपर व्हेरिएबल्स फॉर द गिवन क्वांटिटीज. ऑल्सो नोट रूल डिविडेंड इज इक्वल्स टू डिवायझर इनटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. हा डिव्हिजनचा रूल माहिती आहे की आधी पण बघितलेला आहे आपण. डिविडेंड इक्वल टू डिवायझर इनटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. हा डिव्हिजनचा काय रूल आहे. लेट द ग्रेटर नंबर बी x and smaller number बी y. ग्रेटर नंबरला आपण जर x कन्सिडर केलं स्मॉलर नंबरला जर y कन्सिडर केलं. गिवन इन्फॉर्मेशन सम ऑफ द नंबर्स x plus y is equal to 103. त्याच मला इक्वेशन फर्स्ट कोणत्या पण y divided greater number by smaller number quotient is 2 and remainder is 19. डिव्हिडंड कोण आहे यातला ग्रेटर नंबर डी. ग्रेटर नंबरला स्मॉलर नंबर डिवाइड केले ना.
बरोबर का? तर आता स्मॉलर नंबर जर ग्रेटर नंबरला डिवाइड केलं तर क्वोशंट काय येतो 2 आणि रिमाइंडर क्वोशंट 2 रिमाइंडर 19. तर तुम्हाला हा माहिती आहे का डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. आता ह्याच्यामध्ये डिव्हिडंड म्हणजे ग्रेटर नंबर येणार ज्याला डिवाइड करतो आपण आणि डिवायझर म्हणजे y येणार ना. डिवायझर हाच आहे तिथं y आणि क्वोशंट काय मिळाला म्हणून सांगितलं 2. डिवाइड केल्यानंतर जो क्वोशंट येतो तो 2 आणि रिमाइंडर 90 म्हणजे x is equals to y 2 into y किंवा y into 2 plus 90. आता हे जनरल फॉर्म मध्ये आणा म्हणजे व्हेरिएबल एका साइडला x minus y 2y ना x minus 2y is equals to 90. हे काय मिळालं सेकंड इक्वेशन मिळालं सेकंड कंडिशन वरून. आपल्याला दोन्ही जे इक्वेशन मिळालेले आहेत ते राईट करून घ्यायचे त्याला नंबरिंग द्यायचं म्हणजे इक्वेशन 1 आणि x minus 2y is equals to 90 इक्वेशन 2. आता इथं काय करावं लागतंय कोएफिशियंट तर y चा सेम नाही त्याच्यामुळं एक तर तुम्ही मल्टिप्लाय करू शकता 2y किंवा मग इथं एक कोएफिशियंट वन आहे त्यामुळे x कॅन्सल करू शकतो आपण आणि त्याच्यावर y ची व्हॅल्यू मिळणार. इथं x कॅन्सल करू शकतो पण ऍडिशन करून नाही मिळणार x कॅन्सल होणार. x तिथलं साइन सेम आहे त्यामुळे इथं सबट्रॅक्शन करावं लागेल तर इथं मायनस साइन येणार इथलं प्लस आणि इथलं मायनस साइन मग ते कॅन्सल होणार आणि परत y ची व्हॅल्यू मिळणार. म्हणजे इलिमिनेशन मेथडनं जर सॉल्व्ह करायला गेलं तर आपण दोन मेथड बघितलं एक इलिमिनेशन आणि दुसरी सबस्टिट्यूशन मेथड. आता इलिमिनेशन मेथड मध्ये सॉल्व्ह करायला गेले तर आपण तसंच केलं बघा मल्टिप्लाय करण्यापेक्षा मी काय म्हटलं y जर इलिमिनेट करायचं असेल तर याला 2 ने मल्टिप्लाय केलं तरी चालतं किंवा मग इथं 1 कोएफिशियंट आला आहे म्हणून आपण डायरेक्ट सबट्रॅक्शन म्हणजे x कॅन्सल करण्यानंतर y ची व्हॅल्यू मिळेल. Subtracting equation 1 and 2. X plus y 103 minus x as it is here I told you equation. हे आपण सबट्रॅक्शन करायचं म्हणजे आता हे प्लस आहे इथं काही साईन दिलेलं आहे म्हणजे प्लस आहे पॉझिटिव्ह नंबर आहे मायनस हे मायनस आहे तर प्लस होणार म्हणजे इथं मायनस मायनस का प्लस होणार तर आपण साइनचं मल्टिप्लिकेशन करतोय. सर आता इथं पण मायनस दिलं इथं पण मायनस दिलं आणि इथं पण मायनस दिलं मायनस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतं प्लस त्याच्यामुळे ते साइन चेंज होणे प्लस होणार आणि याच्यात मायनस राहणार साइन चेंज होतं प्लस असेल तर मायनस मायनस असेल तर प्लस प्लस असेल तर मायनस x x cancel 2y plus y 3y is equals to 84 येते. x minus x 0 103 minus 90 84. आता y ची व्हॅल्यू मिळते y is equals to 84 divided by 3 3 2 3 3 2 6 झाले 2 दिला 24 8 24
y is equals to 20. Substitute this value in equation 1. ह्या इक्वेशन 1 मध्ये y is equals to 28 खूप ते सेंटेन्स बरोबर त्याच्यावरती लिहिणं गरजेचं आहे की व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करतोय इक्वेशन 1 मध्ये. आता हे आहे इक्वेशन 1. त्याच्यामध्ये काय करणार y ची व्हॅल्यू y is x plus 28 is equals to 103. X is equals to 103 minus 28. काय आहे सबट्रॅक्शन सांगा. म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला इथं 75. म्हणजे आता ते नंबर मिळाले y ग्रेटर नंबर आहे 75, स्मॉलर नंबर मिळाला 28. तो गिवन नंबर are 75 and 28. See examples. Salim's age is 23 years more than half of the Sangram's age. 5 years ago, the sum of their ages was 55 years. Find their present age. आता पहिल्यांदा दोघांचे व्हेरिएबल कन्सिडर केले पाहिजे. अंडरस्टँड करायचं म्हणजे काय सांगितले. Salim's age is 23 years more than half of the Sangram's age. संग्रामच्या हाफ एज ते काय आहे त्याच्यापेक्षा संग्रामचं जे एज आहे डिवायडेड बाय 2 जर केल्यानंतर जे आन्सर येते त्याच्यापेक्षा काय आहे 23 इयर्स मोर दॅन हाफ ऑफ द संग्रामचं. 23 इयरनी कोण मोठा आहे सलीम. सलीम म्हणजे 23 इयरनी मोठा नाही. संग्रामच्या एजच्या 23 हाफ एजच्या 23 इयरनी तो मोठा आहे. 5 years ago, दुसरी कंडिशन दिली 5 years ago. The sum of their 5 years ago minus 5 होणार. Find their present ages. तर त्यांचं काय सांगितलेलं आहे प्रेझेंट एज फाइंड करायचं आहे. काही कंडिशन येते जो पहिला पुस्तक आहे एज पर्यंत आणि सेकंड कंडिशन 5 years ago. त्याच्यावरून दोन इक्वेशन मिळतात. सोल्युशन मध्ये काय म्हणतात लेट सलीज प्रेझेंट एज त्याची प्रेझेंट एज फाइंड करायचं आहे. त्याच्यामुळे कन्सिडर काय करायचं त्याची प्रेझेंट एज. लेट सलीज प्रेझेंट एज बी एक्स अँड संग्राम प्रेझेंट एज बी वाय. संग्रामचा एज वाय कन्सिडर करायचा आणि सलीजचा एक्स. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन सलीज एज इज 23 इयर्स मोर दॅन हाफ ऑफ द संग्राम's एज. दॅट इज सलीजचा एज म्हणजे एक्स कन्सिडर केलं. संग्रामचे एज डिवायडेड बाय 2 प्लस 23 एवढं एज असणार आहे कोणाचं सलीमचं बरोबर. हे संग्रामचं एज आहे बरोबर. त्याला डिवायडेड बाय 2 म्हणजे त्याचं हाफ झालं. त्याच्यापेक्षा 23 वर्षांनी मोठा आणि तर 23 ऍड करायला पाहिजे 23 दॅट इज. समजलं काही कंडिशन 23 मोर दॅन हाफ ऑफ द संग्राम एज ही मिळाली फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशन म्हणून 5 years ago म्हणजे सलीम एज काय असणार त्यावेळेस x + 5 years ago संग्रामचं एज आता ते -5 ला 5 केलं की मग आता त्याच्या पहिल्या पेजमधून जर -5 केलं तर आपल्याला त्याच्या बिफोर 5 year agoचं एज मिळणार आपल्याला मायनस. आणि संग्रामची एज
y minus 5 आणि काय सांगितलंय 5 years ago त्यांच्या जर एजची सम घ्यायची तर काय येते 55 म्हणजेच x minus y plus y x minus 5 plus y minus 5 is equals to 55 समजलं का 5 वर्षापूर्वीचं त्यांचं वय त्यांची जर ऍडिशन घेतली तर काय येते 55 आता हे सॉल्व करावं लागणार ब्रॅकेट x plus y minus 10 is equals to 55 पहिल्यांदा हे इक्वेशन सॉल्व करायचं फर्स्ट इक्वेशन येते देन हे सॉल्व केल्यानंतर सेकंड इक्वेशन आता बघा फर्स्ट इक्वेशन इकडं 2x पण ह्याला मल्टिप्लाय करण्यासाठी आपल्याला इथं पण डिनॉमिनेटर 2 आला पाहिजे तरच ते तिकडं पण मल्टिप्लाय होणार डिनॉमिनेटर सेम असेल तरच इथून तू इकडे ट्रान्सफर करू शकतोय का नाही त्यासाठी कॉमन मध्ये तर दोन्हींना पण डिनॉमिनेटर 2 पाहिजे तर आपण ते इकडं मल्टिप्लायला आणू शकतो मग काय करायचं इकडं तुम्ही काय होतं इथं 46 बरोबर का x is equals to y plus 46 divided by 2 होणार कॉमन मध्ये मी वन टाइम राईट केला आता दोन्हीचा सेम झाला मग आता 2x is equals to y plus equation 1 2x minus y is equals to 46 हे काय झालं इक्वेशन फर्स्ट सेकंड इक्वेशन आता याच्यावरून सेकंड इक्वेशन कसं फाइंड करायचं x minus 5 y minus 5 is equals to 55 तसं मागासमध्ये नव्हतं ते x plus y minus 5 minus 10 addition होणार 55 हे minus 5 इकडे गेल्यानंतर प्लस हे minus 10 इकडे गेल्यानंतर प्लस 10 x plus y equals to 55 plus 10 65 मिळालं सेकंड इक्वेशन आता हे दोन इक्वेशन सॉल्व करायला प्रॉब्लेम आहे का आता दोन इक्वेशन मिळाल्यानंतर आता इथं उलट कोएफिशिएंट सेम आहे 1 आहे याचा पण 1 आहे कोएफिशिएंट इथं डायरेक्ट ऍडिशन करून तुम्हाला काय कॅन्सल होऊ शकते इथं 3x येणार आणि इकडे करून तुम्हाला ऍडिशन त्याच्यामुळे x ची व्हॅल्यू आली की y ची व्हॅल्यू लगेच मिळते adding equation 1 and 2 we get equation 1 काय आहे 2x minus y is equals to 46 and equation 2 x plus y is equals to 65 take 2x plus x 3x cancel होणार minus y plus y आणि इकडे ऍडिशन केल्यानंतर 11 divided by 3 3 1 3 3 0 9 किती राहिले 3 3 9 आणि 7 x is equals to 37 पुट करा सबस्टिट्यूट इन दिस इक्वेशन 2 इक्वेशन 2 मध्ये जर व्हॅल्यू पुट केली इक्वेशन 2 काय आहे x plus y is equals to 65 37 plus y 65 therefore y is equals to 65 upon 9 65 minus 37 y is equals to 28 मल्टिपल असतं तर डिवाइड होतं ऍडिशन असतं तर सबट्रॅक्शन होतं
ऍडिशनचा उलट ऑपरेशन आहे सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शनचा उलट ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन डिपेंडन्स मिळाले का एजेस म्हणजे इथे काय होणार सांगा एज काय मिळालं सगळी एजेस 37 आणि सगळ्या एजेस 28